हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक या पदाचा पेपर आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी झाला. तर सकाळच्या शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्यातली माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर जेवढी माहिती माझ्याकडे आलेली आहे ती सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हीसुद्धा प्रश्न पाठवा. व्हॉट्सअपचा नंबर देतो 8806068618 या व्हॉट्सअपवर तुमचा पेपर झाल्यानंतरसुद्धा प्रश्न पाठवा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, इंग्लिशमध्ये आपण सुरुवातीला नेमकं पॅटर्न पाहूयात आणि त्याच्यानंतर प्रश्नसुद्धा मिळालेले आहेत ते पण पाहूयात. तर इंग्लिशमध्ये प्रिपोजिशनवर प्रश्न होते, क्वेश्चन टॅगवर विचारले होते, चेंद व्हाईसवर प्रश्न विचारले होते, डायरेक्ट इनडायरेक्टवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. मराठी व्याकरणामध्ये पहा, प्रयोग, केवल वाक्ये, संयुक्त वाक्ये, उद्देश आणि विस्तार याच्यावर प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर कॉम्प्युटरवर MS वर्ड 2010 वर क्वेश्चन होते, MS एक्सेल 2010वर प्रश्न होते, तसंच MS पॉवरपॉईंट 2010वर सुद्धा प्रश्न होते आणि GK प्राचीन इतिहास त्यांनी विचारलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या एका विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवला आहे, सर GK खूप टफ होता. मराठीमधून वाक्य पृथक्करणवर क्वेश्चन होते, केवल वाक्यावर क्वेश्चन विचारलेला होता. आता आपण काही प्रश्न पाहूयात आणि ह्या दोन विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे, त्यांनी ही माहिती पाठवली त्याबद्दल. आता प्रश्नामध्ये पहा, ऐरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ऐरावत हे संगणक शिड्याच्या संस्थेशी संबंधित आहे आणि हे सुपर कॉम्प्युटर आहे. भारतातील सर्वात शक्तिशाली असं हे कॉम्प्युटर आहे. आपल्या ई बुकमध्ये कॉम्प्युटरच्या घटकामध्ये मी याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर समापन कर्मणी प्रयोगवर प्रश्न होता. आता समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या कर्त्याला चा, ची, चेच्या प्रत्यय लागलेला असेल आणि संयुक्त क्रियापद असून त्याच्यावरून क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होत असेल तर, म्हणजे त्याचे पुस्तक वाचून झाले, तिचे पाणी भरून झाले, तर ते समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. हे आपल्या ई बुकमध्ये पण दिलं आहे. प्लस मी प्रयोगाचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केला होता लाईव्ह लेक्चरमध्ये, त्यात खूप छान समजून दिलं होतं पहा. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द निपुण किंवा परिचित होतो. आता ऑप्शन काय होतं त्यावर डिपेंड आहे. ऋग्वेदामध्ये गंगा, यमुना या नद्यांचा उल्लेख किती वेळा आला आहे? मला वाटतं त्यांना काय UPSCची परीक्षा घ्यायची होती तर काय माहीत नाही. आता ऋग्वेदामध्ये गंगा, यमुनेचा उल्लेख किती वेळा आला आहे याचं उत्तर मलाही माहीत नाही मित्रांनो, पाहावं लागेल, ते चेक करावं लागेल. त्याच्यानंतर खान अब्दुल गफार खानवर प्रश्न होता. आता नेमका काय प्रश्न होता मला माहीत नाही, पण यांना आपण सरहद्द गांधी म्हणतो. तसंच यांनी खुदाई खिदमतगार नावाची संस्था स्थापन केलेली. सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये पेशावर येथे त्यांनी म्हणजे महात्मा गांधी सारखा सत्याग्रह केला. त्याच्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, पण नेमका काय प्रश्न होता माहीत नाही. आपण लाईव्ह लेक्चरमध्ये पण हा प्रश्न म्हणजे याच्यावर माहिती दिली होती, प्लस आपल्या ई बुकमध्ये पण याची माहिती आहे. टर्बोदटांवर एक प्रश्न त्यांनी विचारला होता, पण नेमका काय प्रश्न होता हे माहिती नाही. हॉलीबॉलच्या जाळीची उंची किती असते? आता आपल्याला हॉलीबॉलच्या जाळीची उंची, त्याच्यानंतर टेनिस आहे, अजून कोणकोणत्याला जाळ्या असतात ते पहा, त्याची उंची करून ठेवा, कारण आता या टाईपचेच प्रश्न येतील. त्याच्यानंतर मैदानांची लांबी रुंदी काय ते पण पाहून ठेवा. त्याच्यानंतर संघराज्य म्हणजे काय? आपण लाईव्ह लेक्चरमध्ये घेतलेला प्रश्न होता हा. याच्यामध्ये एक प्रबळ असं केंद्रीय सत्ता असते आणि घटक राज्य असतात आणि घटक राज्यामध्ये त्यांच्या स्थानिक निगडीत जे विषय असतात ते सोपवलेले असतात. ते पर्यायानुसार तुम्हाला तिथं उत्तर द्यायचं होतं. वाळवंटातील महत्त्वाचा प्राणी कोणता आहे? तर सर्वांना माहिती आहे, उंट हा वाळवंटाचा महत्त्वाचा प्राणी आहे. उंटालाच आपण वाळवंटाचे जहाजसुद्धा म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कबड्डी संघाची स्थापना कधी झाली? ते कबड्डी महासंघ असेल तर याचं उत्तर शोधावं लागेल मित्रांनो, मला माहीत नाही ते. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. हँड इन हँड हा रिपोर्ट कोणी सादर केला? तर हँड इन हँड नावाचं ते एक NGO आहे, त्यांच्यामार्फतच दरवर्षी हा रिपोर्ट सादर केला जातो. नीरज चोप्रावर एक प्रश्न होता. आता नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे. नेमका काय प्रश्न होता ती माहिती नाही मिळाली. महाजनपद याच्यावर प्रश्न होता. आपल्या ई बुकमध्ये महाजनपदांची माहिती दिलेली आहे पहा मित्रांनो. त्याच्यानंतर दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोकणात आपल्याला दशावतार पाहायला मिळतो.
तर हे आपण म्हणजे लोटटाला डान्स व त्याचे प्रकार त्याचे संबंधित राज्य त्याच्यामध्ये हे माहिती मी सर्व दिलेली आहे ई बुकमध्ये. आता अजून काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला पाठवा, मी नंबर तुम्हाला दिलेला आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संचे तसंच लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संचे आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत आणि TCS PY2 तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.